नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गोपाळ इंदूला कुठेतरी घेऊन जात असतो. तेव्हा सिंधू त्याला रागाने म्हणते की अरे काय करतोयस, तू कुठे घेऊन चाललायस. तेव्हा गोपाळ म्हणतो की रंजनासोबत गप्पा मारायला. तेव्हा इंदूला खूपच राग येतो आणि ती रागाने गोपाळला म्हणते की मला नाही आवडत ती पोरगी. तेव्हा गोपाळ म्हणतो की इंदे असं बोलू नको, माझी जवळची मैत्रीण आहे, ती चांगली पोरगी आहे, आपल्याला भेटायला पुण्याहून आली इथे, एकदा तिच्याशी बोलून तरी बघ, चल. तेव्हा इंदू रागाने गोपाळकडे बघायला लागते आणि म्हणते की जवळची मैत्रीण आहे ना तुझ्या, मग जा तूच गप्पा मार तिच्याशी, मला नाही काही इंटरेस्ट तिच्याशी गप्पा मारायला, डोक्यात जाते माझ्या ती डोक्यात. तेव्हा गोपाळ म्हणतो की इंदे उगाच आगाऊ बोलू नकोस आता तू. तेव्हा इंदू म्हणते की काय रे, राग आला का तुला तिला बोलले तर. तेव्हा गोपाळ म्हणतो की हो आला राग, जसं तुला कोणी काय बोललं तर मला राग येतो ना, तसंच तिला बोलल्यानंतर राग आला मला, कारण तू जशी माझी जवळची मैत्रीण आहेस ना तशी तीसुद्धा माझी जवळची मैत्रीण आहे, कळलं का. तेव्हा इंदू म्हणते की आमच्या दोघींची तुलना करू नको गोपाळ. तेव्हा गोपाळ म्हणतो की बरोबर आहे इंदे, तुम्हा दोघींची बरोबरी ना शक्यच नाही, कारण ती जरा टॉपची आहे ना, डॉक्टर आहे ना ती, म्हणून. तेव्हा इंदूला खूपच राग येतो आणि ती गोपाळकडे बघत म्हणते काय रे गोपाळ, तुमच्या त्या डॉक्टरीमध्ये तुमची प्रोफेसर शिकवत नाहीत का मोठ्या माणसांशी कसं वागायचं, कसं बोलायचं. तेव्हा गोपाळ म्हणतो की नाही शिकवत, जसं तुमच्याकडे पाहुण्यांशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे तुमचे गुरु शिकवत नाहीत, अगदी तसंच. तेव्हा इंदू जोरात ओरडत म्हणते की ए गोपाळ, व्यंकू महाराजांबद्दल बोलायचं नाही हा, आणि तू तर नाहीच नाही. तेव्हा गोपाळ म्हणतो की त्यांचा काय संबंध आहे, मी त्यांच्याबद्दल बोललोच नाही, तुझ्याबद्दल बोलतोय मी, कळलं का. आणि इंदे माझ्या मैत्रिणीबद्दल उगाच आगाऊपणे बोलायचं नाही हा. तेव्हा गोपाळ म्हणतो की तुला इथे भेटायला आलो ना, ती चूक झाली माझी, थांबायचंच नाही आहे मला इथे, विठूच्या वाडीमध्ये आलो ना तीच मोठी चूक झाली आहे, असं म्हणून तो रागारागात जायला निघतो. तेव्हा इंदूसुद्धा त्याच्या पाठीपाठी जात रागाने म्हणते की जा ना, मग कशाला थांबतोस इथे, जा तिकडे पुण्यात, असं म्हणून त्या दोघांची खूपच भांडणं लागतात. आता गोपाळ रागारागात येऊन मंदिरातीलच एका बाकावर येऊन बसतो आणि म्हणतो की तू सांगितलं ना म्हणून मी जाणार नाही, माझ्या मर्जीचा मालक आहे मी. तेव्हा इंदू म्हणते की ठीक आहे नको जाऊस, माझं काय. आणि ती गोपाळला म्हणते की पण तुझ्या लक्षात आले का, विठुरायाने पुन्हा एकदा त्याच्या दारात आणले तुला, जा दर्शन घे, आशीर्वादाची गरज आहे, डोकं शांत होईल जरा तुझं. तेव्हा गोपाळ रागाने तिथून जायला लागतो आणि परत रागात इंदूजवळ येऊन म्हणतो की मी त्या रंजनाला सांगणार होतो की इंदी चांगली मुलगी आहे, तिच्याशी मैत्री कर, पण आता तिला सांगणार आहे की इंदीची कुणाशीच मैत्री करायची लायकी नाही आहे आणि तुझ्याशी तर नाहीच नाही. तेव्हा इंदू जोरात ओरडत म्हणते की ए गोपाळ, तू आणि तुम्ही दोघेही माझ्या मैत्रीच्या लायकीचे नाही आहेत, चला निघा इथून. तेव्हा गोपाळ रागातच तिथून निघून जातो. तर आता यानंतर आपण पाहतो की एक माणूस साड्या घेऊन येतो आणि करिश्माला साड्या देत विचारतो की इंदूताई आहेत का. तेव्हा करिश्मा म्हणते की मला काय माहीत, मी काय तिची पिये आहे का. तेव्हा तो माणूस म्हणतो की त्यांच्या साड्या आहेत ना यात. तेव्हा करिश्मा आश्चर्याने विचारते की इंदीच्या साड्या. तेव्हा तो माणूस सांगतो की हो, त्यांचं प्रेझेंटेशन आहे ना आज, त्यामुळे त्यांनी त्यांची साडी इस्त्री करण्यासाठी दिली होती, ती आणली, सांगा त्यांना तेवढं, असं म्हणून तो माणूस तिथून निघून जातो. आता करिश्मा इकडे त्या साड्यांकडे बघून खूपच खुश होते आणि बघायला लागते. तर आता यानंतर इकडे विठुरायाच्या मंदिरात इंदू विठुरायासोबत बोलत असते आणि ती म्हणते की हे बघ विठुराया, मला माहिती आहे तुला काय सांगायची गरज नाही आहे, बोलायची गरज नाही आहे, तुला सगळं दिसतं, माझ्यासाठी सांगते आहे, आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, माझं प्रेझेंटेशन आहे, माझा सगळा अभ्यास झाला आहे, फक्त तिथे गेले ना तर माझ्या डोक्यातलं मुखातून लवकर बाहेर पडू द्या, आजचा चांगला दिवस जाऊ दे, पाठीराखा तर आहेच, असं म्हणून ती नमस्कार करून तिथून निघून जाते. तर इकडे घरी आपण पाहतो की करिश्मा त्या माणसाने तिच्याजवळ दिलेल्या सर्व साड्या पाहत असते. तेव्हाच तिथे मोठ्या बाई येतात आणि करिश्माला असं साड्या बघताना बघून विचारतात की करिश्मा काय पसारा मांडून बसली आहेस. तेव्हा करिश्मा सांगते की मोठ्या बाई, अहो ते आमचे इस्त्रीचे कपडे आलेत ना ते बघत होते. तेव्हा मोठ्या बाई आश्चर्याने म्हणतात की आमच्या इस्त्रीचे कपडे, तो दत्तोबा तुम्हाला दुबईतून पैसे काय पाठवतो, आता आमचे इस्त्रीचे कपडे वापरण्याची ऐपत आली हेच सांगायचं आहे का तुला. तेव्हा करिश्मा म्हणते की नाही हो मोठ्या बाई, ते आम्ही इस्त्रीचेच कपडे वापरतो की. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की एवढी असल्यापासून ओळखते तुला, तू मला सांगतेस. तेव्हा करिश्मा म्हणते की काय आहे ना मोठ्या बाई, यात ना इंदीने एक साडी दिली होती, तीच आहे
का ती बघत होती. तेव्हा मोठ्या बाई आश्चर्याने विचारतात की इंदीची साडी. तेव्हा करिश्मा हसत म्हणते की हो, इंदीची कुठे? ते इंदीची मैत्रिणीची आहे, तिची कुठे ऐपत आहे साडी घ्यायची? ते आज काहीतरी तिचं प्रेझेंटेशन आहे ना, चांगली टापटीप तयार होऊन जाणार आहे म्हणे. आणि ती मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई, माझ्या मनात एक शंका आली होती बघा, आता प्रेझेंटेशनला कुणी एवढे टापटीप तयार होऊन जातं का हो? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आता ते मला काय माहीत. तेव्हा करिश्मा नाटक करत म्हणते की पण मोठ्या बाई, ते काय आहे ना, काल पिक्चरचा प्लॅन अर्धवटच राहिला ना. तेव्हा मोठ्या बाई खूप घाबरून करिश्माकडे बघायला लागतात. आता करिश्मा म्हणते की मग आज प्रेझेंटेशन नंतर एवढी छान साडी नेसून कुठे पिक्चरला किंवा बाहेर फिरायला जाणार नसेल ना. तेव्हा मोठ्या बाई रागात म्हणतात की माझा अधोक्षज बरोबर गेली ना तर तिच्या आयुष्याचाच पिक्चर काढेल. तेव्हा करिश्मा म्हणते की नाही मोठ्या बाई, प्रेझेंटेशनलाच जाणार आहे ती बरं का, पण आता प्रेझेंटेशन नंतर कुठे फिरायला जाणार असेल तर आपल्याला काय माहीत ना. तेव्हा मोठ्या बाई खूपच टेन्शनमध्ये येतात आणि उठून करिश्माजवळ येतात आणि विचारतात की यात तिची साडी कोणती. तेव्हा करिश्मा विचारते की तिची का, असं म्हणून ती एक साडी मोठ्या बाईंना दाखवते आणि म्हणते की ही आहे. यावर मोठ्या बाई करिश्माला म्हणतात की ही आहे का, बरं तुमचे कपडे बाजूला ठेव आणि ही साडी घेऊन माझ्याबरोबर वरती आहे, असं म्हणून ते तिथून जायला निघतात. आता करिश्मा स्वतःशीच म्हणते की मोठ्या बाई, मी काय तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का? तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की आदू खूपच रागात असतो आणि तो गाडी धुवत असतो. आता तितक्यात तिथे इंदू येते आणि म्हणते की आज गाडीचं भाग्यच उजळलं, अधोक्षज महाराज गाडी धुवत आहेत. काय अधोक्षज महाराज? पण आदू इंदूसोबत काहीच बोलत नाही. आता इंदू टेन्शनमध्ये येऊन विचारते की आदू काय झालं, चेहरा का उतरलाय, मोठ्या बाई ओरडल्या का? तरी आदू काहीच बोलत नाही. तेव्हा इंदू आदूला समजावत म्हणते की अरे, आईची शिवी म्हणजे ओवी असते रे, मनावर नाही घ्यायचं. यावर आदू रागाने इंदूला म्हणते की तुला काय करायचं आहे त्याच्याशी. तेव्हा इंदू विचारते की तुला काय करायचं आहे म्हणजे. तेव्हा आदू रागाने म्हणतो की काय करायचं आहे म्हणजे, मी माझ्या आयुष्यामध्ये काही करू, तुला काय. आता इंदू आदूजवळ येते आणि म्हणते की बेस्ट फ्रेंड आहे ना तुझी, नीट विचारते आहे तर नीट उत्तर दे ना. मान्य आहे कालचा पिक्चरचा प्लॅन कॅन्सल झाला आपला, एवढं काय मनावर घ्यायचं आहे, करू की नंतर कधी तर. यावर आदू म्हणतो की माझ्यासोबत प्लॅन कॅन्सल केला आणि गोपाळ दादासोबत नवीन प्लॅन केला. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की गोपाळसोबत प्लॅन? मी हट, गोपाळसोबत प्लॅन केला म्हणे. हे बघ, त्या गोपाळचा आणि माझा काही संबंध नाही आहे, आधीच सांगून ठेवते. यावर आदू म्हणतो की पण काल तुम्ही तर मला एकत्र दिसलात मंदिरासमोर काय करत होता. तेव्हा इंदू सांगते की भांडलो, दुसरं काय करणार आहे, तो आला की आम्ही भांडतो. तुला सांगू का, आपला गोपाळ आता पूर्वीसारखा राहिला नाही. त्याला जरा काही बोललं ना आजकाल तर सहन होत नाही त्याला. आयुष्यामध्ये दुसरी लोकं आली आहेत ना त्याच्या, म्हणून गोंजरणारी, गोप्स म्हणून गोंजरणारी. आता आपल्यासारखे लोक त्याला साधी वाटतात, टॉपचे डॉक्टर वगैरे आवडतात ना त्याला. आणि रागाने म्हणते की शहरी शेंबडी. आता हे ऐकून आदू खूप खुश होतो आणि इंदूला विचारतो की अगं पण एवढी काय चिडते तिच्यावर. तेव्हा इंदू रागाने म्हणते की एवढी का चिडते म्हणजे, कसं बोलायचं कसं वागायचं याचं काही भान आहे का तिला. अरे आदू, व्यंकू महाराजांना व्यंकू म्हणते, मोठ्यांसोबत कसं वागावं, त्यांच्यासमोर कसं बोलावं याचं काही अक्कलच नाही आहे, मूर्ख कुठली. यावर आदू म्हणतो की आता कितीही झालं तरी गोपाळ दादाला आवडते ना ती. तेव्हा इंदूला खूपच राग येतो आणि ती म्हणते की आवडू दो ना मग, माझा काही संबंध आहे त्यात, मला कशाला सांगतो. हे बघ, ती रंजिका फंजी आणि तो गोपाळ यांच्यावर विचार करायला माझ्याकडे वेळ नाही आहे. आज माझं प्रेझेंटेशन आहे, मला फक्त त्याचाच विचार करायचा आहे, आलं का लक्षात. असं म्हणून ती तिथून जायला लागते. आता जाता जाता ती मध्येच थांबते आणि आदूला म्हणते की हात दे इकडे, असं म्हणून ती त्याच्या हातात घेते आणि म्हणते की म्हण की आज तुझं प्रेझेंटेशन भारी जाणार आहे, तू बोललास ना की तसंच होतं, तू बोल. यावर आदू खुश होऊन म्हणतो की तुझं प्रेझेंटेशन भारीच होणार आहे. आता इंदू पुढे म्हणते की आता म्हण की त्या गोपाळचा आणि रंजीचा विचारसुद्धा माझ्या डोक्यात येणार नाही, असं म्हण. तेव्हा आदू हसत म्हणतो की कधीच नाही येणार. आता इंदू खुश होऊन तिथून जायला लागते. तेव्हा आदू तिला थांबवतो आणि म्हणतो की इंदू ऑल द बेस्ट. यावर इंदू थँक्यू असं म्हणून तिथून निघून जाते. आता आदू तिच्याकडे हसत आणि प्रेमाने बघत असतो आणि तो स्वतःशीच म्हणतो की इंदू, आज तुझ्या डोक्यात फक्त प्रेझेंटेशनचाच विचार असेल आणि माझ्या डोक्यात तुझा. आणि तो खूपच खुश झालेला असतो आणि तो विठुरायाला हात जोडून म्हणतो की थँक्यू सो मच. आणि तो आनंदाने परत गाडी धुवायला लागतो. आता आदू खूपच खुश झालेला असतो आणि तो हसत आणि लाजत असतो. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो
पाहतो की सुशीला कसला तरी हिशोब करत असते. तेव्हाच तिथे हळूच इंदू येते आणि सुशीलाला नमस्कार करते. आता इंदूला असं अचानक आलेलं पाहून सुशीला खूप घाबरते आणि घाबरून विचारते की काय करतेस. तेव्हा इंदू हसत सांगते की अगं किती घाबरतेस, पाया पडत होते. यावर सुशीला म्हणते की सांगून पडायचं ना, मग मला वाटलं की खेचते की काय माझे पाय. तेव्हा इंदू सांगते की अगं आज माझं प्रेझेंटेशन आहे, आशीर्वाद घेत होते. यावर सुशीला म्हणते की मग पड की पाया. आता इंदू सुशीलाच्या पाया पडते तेव्हा सुशीला तिला चांगलं प्रेझेंटेशन दे असा आशीर्वाद देते. आता इंदू इकडे तिकडे बघत विचारते की आत्या, गणूदादांनी इस्त्रीचे कपडे आणलेत का. यावर सुशीला रागाने इंदूला म्हणते की मी काय नोकर आहे का तुझी. तेव्हा इंदू अडखळत सांगते की तसं नाही, मी फक्त विचारते. यावर सुशीला सांगते की आमचे आणले असतील, बाहेर असतील, आणि विचारते की तू कधीपासून इस्त्रीला कपडे द्यायला लागलीस गं. तेव्हा इंदू सांगते की अगं आज माझं प्रेझेंटेशन आहे ना, म्हणून मी त्या शिल्पाकडून. आता सुशीला मध्येच म्हणते की भाजीवालीला 500 रुपये दिलेले 50 दिलेच नाहीत, फोन करून विचारते असं. म्हणून ती त्या भाजीवालीला फोन करायला लागते आणि तिथून निघून जाते. आता इंदूसुद्धा बाहेर येते. आता बाहेरच इस्त्रीचे कपडे ठेवलेले असतात. इंदू त्या कपड्यांकडे बघत म्हणते की गणूदादा कधी येऊन गेला आणि हे कपडे इथे का ठेवलेत, असं म्हणून ती कपडे आतमध्ये घेऊन जाते. आता मोठ्या बाई आणि करिश्मा तिला चोरून बघत असतात. आता इंदू आतमध्ये जातात, मोठ्या बाई आणि करिश्मा बाहेर येतात. आता यानंतर आपण पाहतो की इंदू इस्त्रीचे कपडे घेऊन रूममध्ये येते. ती त्यामध्ये असलेले कपडे बघायला लागते. आता त्यामध्ये तिची जी साडी असते ती फाटलेली असते. आता इंदू फाटलेली साडी बघून खूपच शॉक होते आणि घाबरते आणि ती टेन्शनमध्ये येऊन स्वतःशीच म्हणते की साडी कशी काय फाटली. आता तितक्या तिथे करिश्मा येते आणि साडीकडे बघत म्हणते की चिंध्या पण द्यायला लागलीस का इस्त्रीला. तेव्हा इंदू टेन्शनमध्ये येऊन म्हणते की अगं शिल्पाची साडी होती, माझं प्रेझेंटेशन होतं म्हणून तिने मला दिली होती, पण आता ती फाटली. तेव्हा करिश्मा म्हणते की काय गं इंदे, मैत्रिणी तुझ्या अशा फाटकी साडी देतात तुला. यावर इंदू म्हणते की ताई असं कोणी कोणाला फाटकी साडी देतं का. तेव्हा करिश्मा म्हणते की मग तुला काय म्हणायचं आहे, मी फाडली का तुझी साडी. तेव्हा इंदू घाबरून म्हणते की अगं मी असं कुठे म्हणाले. तेव्हा करिश्मा रागाने म्हणते की तुला हेच म्हणायचं होतं, असं म्हणून ती इंदूसोबत भांडायला लागते. आता तितक्याच सुशीला तिथे येते आणि म्हणते की चिमण्यांनो काय कलकल लावली आहे. यावर करिश्मा सांगते की बरं झालं तू वेळेवर आली मदर. बघ ना ही इंदी हिच्या मैत्रिणीकडून ही साडी आणली आणि ती इस्त्रीला दिली. आता तिथून ती साडी फाटून आली आहे आणि ही इंदी म्हणते की मीच हिची साडी फाडली. आता मला काही एवढीच कामं आहेत का हिची साडी फाडायला. सुशीला तेव्हा आश्चर्याने विचारते की इस्त्रीची साडी फाटली, माझी पण फाटली असेल का, असं म्हणून ती घाबरून स्वतःच्या साड्या बघायला लागते. आणि परत ती इंदूला म्हणते की तुझी जीभ ना फारच चालायला लागली आहे गं, माझ्या लेकीवर आळ घेतेस होय, दुसऱ्याची साडी आणून मिळवायची कशाला. यावर इंदू सांगते की आत्या प्रेझेंटेशन आहे माझं, कॉलेजमध्ये सांगितले साड्या नेसून या म्हणून, मिरवायला नाही आणली साडी. तेव्हा करिश्मा म्हणते की इंदे माणसाने कसं साधं राहणं आणि उच्च विचार ठेवावं, कशाला हवं आहे गं तुला तो नक्को नट्टाफट्टा करून फिरायला. यावर सुशीला म्हणते की नाहीतर काय. तेव्हा इंदू टेन्शनमध्ये येऊन आणि रडायला लागते आणि म्हणते की आत्या शिल्पाची साडी होती गं, आणि खूपच टेन्शनमध्ये येऊन ती खाली बसते आणि रडत म्हणते की काय करू मी आता. तेव्हा सुशीला म्हणते की एवढंच तोंड करून माझ्याकडे बघू नको, माझ्याकडे नाही आहेत पैसे, तुझं तू भरून दे आता. हे बघ मी कालच सोन्याची अंगठी केली, माझे पैसे संपलेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ती शिल्पा दारात आली नाही पाहिजे, तुझं तू निपटवायचं ते बाहेरच्या बाहेर. आता इंदू साडीकडे बघत टेन्शनमध्ये येऊन म्हणते की पण साडी फाटली कशी. यावर करिश्मा रागाने म्हणते की परत तेच, तू जा आणि त्या इस्त्रीवाल्याला विचार. आणि रागाने म्हणते की इंदे यापुढे जर मला बोलशील ना तर बघ. आता सुशीला तिथून करिश्माला घेऊन जाते. आता इकडे इंदू मात्र खूपच टेन्शनमध्ये येऊन त्या साडीकडे बघत असते आणि खूपच रडायला लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.